आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ टोलस्का मॉस्को अमेरिका इंटरनॅशनल प्रोफेशनल अकॅडमी, भारत सेंटर फॉर व्होकेशनल ट्रेनिंग इंडिया यांचे डायरेक्टर आणि सर्व टीमनं या ठिकाणी PhDचे अवॉर्ड आपल्या नाशिकमध्ये देण्यात येणार आहे. आता या डॉक्टरेटबद्दल आपल्या आताच रमेश सरांनी नाशिकचे डायरेक्टर यांनी सांगितलं, अगदी बरोबर आहे त्यांचं. डॉक्टरेट करत असताना बराचसा 5 वर्ष 6 वर्षाचा कार्यकाळ जातो. त्यामध्ये बरेचसे रिसर्च असतात, बरेचसे काय असतात. पण असं बऱ्याचशा व्यक्ती आज एका दिवशी डॉक्टरेट मिळवत जात आहे, हा असा बराचसा भ्रम आहे बाहेरचा. पण या डॉक्टरेटसाठी ज्या लोकांनी 40 वर्षे 30 वर्षे 25 वर्षे सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य, आर्थिक कार्य, कल्चर कार्य, धम्माचं कार्य असतं, सामाजिक काम असेल, अशा लोकांना 40 वर्षाच्या कार्यकालामध्ये फक्त हा डॉक्टरेट एकच दिवसामध्ये त्याला डॉक्टरेट मानसपदी दिली जाते. ही अभिमानास्पद आहे. मला याकडे अभिमान याचा वाटतो डायरेक्टरांचा की या ज्या लोकांना डॉक्टरेटचं हा पदच नसतो, पण ते मिळवून देण्यासाठी जे 40 वर्षे काम केले त्यांना एका दिवसामध्ये हा परिपूर्ण जे भ्रम आहे बाहेर लोकांचा साधारणतः सांगायचे म्हणजे यामध्ये बऱ्याचशा वेगवेगळ्या बातम्या न्यूज आलेल्या आहेत. बोगस बोगस बोगस. मी त्यांना एक सांगू इच्छितो, बोगस ह्याला म्हणत नाही, खरं तर तुम्ही रेग्युलर वाले बोगस आहे. का रेग्युलर बोगस आहे? थिसिस लिहित असताना याची कॉपी कर, त्याची कॉपी कर, त्याची कॉपी कर, त्याची कॉपी कर. त्यामध्ये मी पण आलो थोडं बघा, जास्त नाही. अशा लोकांना, ज्या लोकांनी आता या ठिकाणी धम्मगुरू आहे, त्यांनी कॉपी केलेली नाहीये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अहोरात्र प्रयत्न त्यांनी केलेलं, त्यांचं वर्क केलेलं आहे. या ठिकाणी सामाजिक काम करत असताना माझे असंख्य लोकांनी या ठिकाणी PhD 29 जणांना दिली जात आहे. त्यांनी सांस्कृतिक याच्यामध्ये कार्य करत असताना कोणताही 1 रुपया न घेता काम केलेलं आहे, मोफत काम केलेलं आहे. त्याच्या बदल्यामध्ये ही होनरेबल PhD कॉपी म्हणत नाही. एका दिवशी पत्रकार, मी हे पत्रकार आहे, मी राज्याचा कार्याध्यक्ष आहे, मी राज्याच्या 7 वर्ष कार्याध्यक्ष काम बघतोय. तालुक्याच्या शहर अध्यक्षापासून ते राज्याच्या कार्याध्यक्षापर्यंत एक क्षण कशा कशा बातम्या छापायच्या, कशा कशा बातम्या आणायच्या घ्यायच्या. मला बोलवलं नाही म्हणून मी बातमी काय करतो, या ठिकाणी प्रोग्राम मध्ये बोगस कार्यक्रम चालतो. मला बोलवलं नाही. आय एम नॉट कम टू इन दिस प्रोग्राम बिकॉज आय एम पर्सन ग्रेटनेस, बट व्हाई आर नॉट टॉकिंग टू मी एंड कम टू इन द प्रोग्राम. ऐसी न्यूज की रिपोर्टिंग के बारे में चलता है. रिपोर्टिंग के बारे में ध्यान मत दो सर, वो बात में मैं संभालूंगा, उसका टेंशन नहीं है. क्योंकि अभी भी कल परसों न्यूज आई थी कि लोकमत में बोगस PhD का धमाका. धमाका काय? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीमध्ये चांगल्या व्यक्तींना बदनाम केलं जाते. बोगस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून, बोगस डिग्रीच्या माध्यमातून एक अतिशय वरिष्ठ मनुष्य आहे, VCच्या लेवलचा मनुष्य, त्या व्यक्तीला महाराष्ट्रामध्ये बहुतांश वर्गाने त्या व्यक्तीला टार्गेट केलं जात आहे, बदनाम केलं जात आहे. तो आज जेलमध्ये आहे. कारण एकच आहे की तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम करतोय, गोरगरिबांच्या वेळोवेळी आर्थिक सहकार्य करतोय, वेळोवेळी त्यांना मदत करतोय, म्हणून ते गुन्हा झाला का? आणि विशेष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जशी शैक्षणिक जीवनामध्ये त्या व्यक्तीनं प्राध्यापक पासून काम केलं आणि आतापर्यंत काम करतोय, म्हणून त्याला गुन्हा, त्याला जेलमध्ये टाकलं गेलंय आज. कारण काय? कागद फक्त एकच, त्या व्यक्तीनं सही केले नसल्यामुळे त्याला अडका. तो आज 14 दिवसाची कोठडी भोगतोय. हे सर्व षडयंत्र रचलं जाते चांगल्या माणसाबद्दल, आणि तुमच्याबद्दल बी षडयंत्र रचलं जाते. बोगस PhD म्हणून बोगस नाहीये. 40 वर्षे 30 वर्षे आम्ही या समाजासाठी काम केले म्हणून आम्हाला PhD मिळाली. हे सांगायचं त्यांना. जे पेपरला छापले डुप्लिकेट, त्याला जायचं सरळ सांगायचं, तू कशाबद्दल मला छापलं सांग. मी 40 वर्षे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम केल्यामुळे मला PhD सरांनी कोण दिली. आज हे पूर्ण महाराष्ट्रामध्येच नव्हतं
तर पूर्ण देशामध्ये काम चालू आहे. असंच हे काम करावं ही माझी अपेक्षा आहे. त्या ठिकाणी मला आश्वासन दिल्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय भारत. थँक्यू सर.